धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. धनगरांचा एसटीमध्ये समावेश करण्याची बोराडेंची मागणी. उपोषण स्थळी धनगर बांधवांची मोठी गर्दी. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान, लाखो हेक्टरवरील पिकाऊ उद्ध्वस्त. शेतकऱ्यांची मदतीची मागणी. मदत कधी मिळणार याकडे लक्ष. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटापर्यंत पाणी. बोरी नदी ओव्हरफ्लो. पाथर्डी तालुक्यातील शिरापूरमध्ये नदीला आलेल्या पुरात तरुण वाहून गेला. पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. युवकाचं शोधकार्य सुरू. त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांचा हल्ला. पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजने यांच्यासह 3 पत्रकार जखमी. आरोपी प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डेला अटक. आणखी 3 जणांवर गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजनेंसोबत फोनवरून संवाद. तर पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन. मारहाण झालेल्या पत्रकारांची मंत्री छगन भुजबळांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस. हे राज्यच गावगुंडांच्या हातात गेल्याची आव्हाडांची टीका. तर काँग्रेस आणि पत्रकार संघटनांकडूनही हल्ल्याचा निषेध. मुंबईसह राज्यभरात भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवला. मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम. भाजपकडून सायंकाळी मेरा देश पहले द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची उपस्थिती असणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमध्ये कुंभ मंथन कार्यक्रमाचं आयोजन. कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर यांच्यासह बडे अधिकारी उपस्थित राहणार. शिवभोजन थाळी सुरूच राहणार. सरकारनं मंजूर केले 200 कोटी रुपये. कमी पैशात सर्वसामान्यांना पोटभर जेवण मिळतच राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं रेल्वेचं आवाहन. एसटी महामंडळात मोठी भरती निघणार. 17,450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार. 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची आवश्यकता. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील गाळ्यांच्या टेंडर प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप. थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र. वाघाणी ट्रेडिंग कंपनीच्या वतीनं आरोप. राज्यात स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ. राज्यात अंदाजे 4 ते 5 लाख लोकांना स्मृतिभ्रंश. एकट्या मुंबईत अंदाजे 50,000 ते 70,000 लोक स्मृतिभ्रंशानं ग्रस्त. सांगलीमध्ये प्रेयसीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी 70 वर्षीय वृद्धेला लुटलं. प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक. वृद्धेचे लुटलेले दागिने जप्त. एशिया कपमध्ये भारताचा आज पुन्हा पाकिस्तानशी सामना. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय टीम सज्ज.